परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शंकर स्मृतम्। शंकरः शंकराचार्यः तो मोबाईल दे इकडे सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः सदा शिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज रेकॉर्डिंग साठी गुगल मीट कनेक्टच होत नव्हतं, त्यामुळे लॅपटॉप ऍडजस्ट करायलाच वेळ लागला. त्यामुळे थोडा आपल्याला उशीर होत आहे सुरू करायला, पण ते कनेक्ट होईना, त्यामुळे दुसरं काही करता येईना. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांना अष्टांग वंदन करतो. पूजनीय मंदाताईंना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातारांना वंदन करतो. मनापासून तळमळीने ऐकणाऱ्या एवढ्या बहुसंख्य श्रोत्यांना मी वंदन करतो आणि शांती मंत्राला आपण सगळे मिळून प्रारंभ करूया. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राण चक्षुश्रोत्रमथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहम् ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। प्रतिबोध विदितं मतम अमृतत्वं हि विन्दते। आत्मना विन्दते वीर्यं विद्यया विन्दते मृतं। पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की केनोपनिषदातली महत्वाची मंत्रावर आपण चिंतन करतो आहोत. हा मंत्र म्हणजे आयुष्यात ब्रह्मरूप होण्याची व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेत काल जेव्हा मी 20 मिनिटं पूर्वी बंद केलं आणि तुम्हाला म्हटलं की आपल्याला काही शंका असतील तर आपण विचाराव्यात,
त्यावेळेला बहुसंख्य नवीन साधकांनी शंका विचारली आणि ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे की साधक प्रश्न विचारायला उत्सुक झाला. नवीन साधक नवीन साधक प्रश्न विचारायला उत्सुक झाला, कारण कुठेतरी त्याच्या अंतःकरणामध्ये अभ्यासाचं बीज रोवलं गेलंय. काल मी एका साधकाला म्हटलंय की या 2 वर्षात अभ्यास करणारी जी मंडळी आहे ते ही या उंचीला गाठायचा प्रयत्न करतात आहे, याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय आहे. म्हणून ज्या नवीन साधकांनी प्रश्न विचारला, आतापर्यंत कसं होतं, जुने साधक बोलायचे, बहुश्रुत साधक बोलायचे, उत्तम अभ्यास केलेले साधक बोलायचे, लेखन करणारे साधक बोलायचे. पण नवीन साधक बोलता झाला ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. तुम्ही चुकीचं बोललात तरी मला चालेल, पण विचारत जा. कधी अशी संधी फार कमी असते आणि आज पण मी ती तुम्हाला पुन्हा देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपले प्रश्न जरूर विचारा. त्याच्यासाठी वही, पेन, पुस्तक 3 गोष्टींची गरज आहे, जे सोबत असलंच पाहिजे. काकांचं केनोपनिषद, वही आणि पेन एवढंच जर सोबत ठेवलं तर लिहून टाकायला आणि शंका असेल तर त्याच्यासमोर प्रश्नार्थ चिन्ह करायला तुम्हाला सोपं जाईल. ज्या नवीन लोकांनी, पांढरकवड्यातून मला प्रश्न विचारण्यात आला, पुण्यातून मला प्रश्न विचारण्यात आला, धुळ्यातून प्रश्न विचारण्यात आला, बिरदेल मधून प्रश्न विचारण्यात आला, अशा अनेक गावांमधून जेव्हा प्रश्न विचारण्यात आले त्याचा मला खूप आनंद झाला की नाही, नवीन साधक प्रश्नाकरता उत्सुक आहे, उत्तर शोधण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि म्हणून प्रतिबोध विदितं मतम अमृतत्वम हि विंदते आत्मना विंदते वीर्यम विद्यया विंदते मृतम. या मंत्रावर आपण आणखीन बाकीच्या गोष्टी बघूया. प्रतिबोध विदितम ही श्रुती तया स्वसंवेद्य म्हणती, बुद्ध्याधिका स्वीकारी ती उपाधी रूपे. काल आपण कणादांची मतं पाहिली होती आणि काय म्हणायचंय वैशेषिकांना. कणाद म्हणजे वैशेषिक. वैशेषिक हे दार्शनिक ज्यांनी लिहिलं ते त्या ऋषींचं नाव कणाद आहे. प्रत्येक जण आपापल्या विचारसरणीने समोर जातो, पण त्यांनी मारलेली जी मुसंडी आहे ती अद्वैतापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही, असं कणादांचं आहे. कणाद थोर ऋषी आहेत, त्यांच्या मोठेपणाविषयी आपल्याला शंका घेण्याचं काहीच कारण, पण ते मोक्षापर्यंत नाही. मोक्षापर्यंत जाण्याची म्हणजे निखळ अद्वैतापर्यंत जाणे, आपल्या भाषेत शांकर अद्वैतापर्यंत जाण्याची ताकद इतर दार्शनिकांमध्ये नाही. म्हणून शंकराचार्य म्हणतात आहे आणि काका त्याचं उत्तर देतात आहे, प्रतिबोध विदितम ही श्रुती तया स्वसंवेद्य म्हणती, बुद्ध्याधिका स्वीकारिती उपाधी. कालचा मुद्दा आहे की मन म्हणजे बुद्धी आत्म्याशी एक होते, बोध होतो आणि त्याच्यानंतर पुन्हा आत्मा अविकारी राहतो, असं म्हणणं होतं कणादांचं. शंकराचार्यांनी सांगितलं की 2 सत्ताच भिन्न आहेत, एक जड सत्ता आहे, एक चेतन सत्ता आहे, हे एकत्र होऊ शकत नाही. आणि म्हणून मग काय करायचं, आणि आत्मा अविकारी आहे असं पण त्यांचं सांगणं, म्हणजे दिसायला आपल्यासारखं शंकराचार्यांसारखं पण असायला भिन्न, असं कणादांचं मत आहे. म्हणून त्याचं पुन्हा उत्तर देतात आहे की प्रतिबोध विदितम ही श्रुती तया स्वसंवेद्य म्हणती, 198 नंबरची आहे. प्रतिबोध विदितम मतम ही जी श्रुती आहे ती स्वसंवेद्य आहे, आत्मा मनाशी जुळत नाही. स्वसंवेद्य म्हणजे काय, नवीन पैकी कोणा लोकांना सांगता आलं तर जरूर उत्तर द्या. नवीन मधल्या
तो कशाने जाणता येत नाही असं नाही, जे जो स्वतः स्वतः स्वतःला जाणतो, जाणतं. जो हे स्वतः उत्तर स्वतःला बरोबर. जाणतो, हा, हे उत्तर जे दिसलं ना दुसरं, स्वतः स्वतःला जाणतो, हा, जाणतो. त्यांना स्वसंवेद्य असं म्हणतात. हं. छान आहे. वासंतीताईंनी दिलंय ना उत्तर आत्ताच. हो हो हो. वासंतीताई एकदम छान उत्तर दिलंय. पुस्तक न द्या ना वासंतीताई. पहिलीच ओवी आहे ना ज्ञानेश्वरांची. हो, ओम नमोजी आद्या, आद्या. जय जय स्वसंवेद्य. अगदी छान, मला खूप आनंद झाला वासंतीताई. जे धन्यवाद. जाणण्यासाठी दुसऱ्याला मदतीची गरज नाही, गरज नाही, जे जाणण्यासाठी दुसऱ्याच्या मदतीची गरज नाही, त्याला स्वसंवेद्य असं म्हणतात. म्हणजे काय? आणि जे जाणण्यासाठी दुसऱ्याच्या मदतीची गरज आहे त्याला परवेद्य असं म्हणतात. आता उदाहरण सांगू आपण. उदाहरण सांगितले की आपल्याला पटकन कळेल स्वसंवेद्य म्हणजे काय आणि परवेद्य म्हणजे काय. परवेद्य शब्द समजण्यासाठी वापरलेला आहे. स्वसंवेद्य हाच शास्त्रातला शब्द आहे. अंधाऱ्या खोलीत दिवा लावायचा आहे, तर आपल्याला टॉर्च घेऊन जावं लागेल. म्हणजे टॉर्चच्या मदतीत अंधाऱ्या खोलीत दिवा लावता येणार नाही. आता टॉर्चच्या मदतीने दिवा लागला, टॉर्च बंद केला, आता तो दिवा बघण्यासाठी पुन्हा टॉर्चची गरज आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. लागलेला दिवा हा स्वयंप्रकाशित्व असल्यामुळे तो दिवा बघण्यासाठी आता टॉर्चची गरज नाही. दिवा लागण्यापूर्वी टॉर्च लागत होता, दिवा लागल्यानंतर दिवा काय आहे? स्वयंप्रकाश आहे. म्हणजे त्याला बघण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज पडणार. समजा पुस्तक आणलं तर पुस्तक बघण्यासाठी पुन्हा टॉर्चची गरज आहे, पुस्तक वाचण्यासाठी टॉर्चची गरज आहे. म्हणजे पुस्तकाला बघायचं असेल तर टॉर्च लागेल, पण दिव्याला बघायचं असेल तर टॉर्च लागणार नाही. याचा अर्थ दिवा स्वसंवेद्य आहे. तसा कुठल्याही वस्तूला बघण्यासाठी आत्मप्रकाशाची गरज आहे, पण आत्म्याला बघण्यासाठी आत्मप्रकाशाची गरज नाही. आणि म्हणून आत्मा स्वसंवेद्य आहे. मग आता म्हटलंय प्रतिबोध विदितम मतम, ही जी श्रुती आहे ही स्वसंवेद्य म्हणती. म्हणजे बोधम बोधम प्रतिबोधम, स्वरूपाचा जो बोध आहे तो बोध होण्यासाठी, स्वरूपाचा बोध होण्यासाठी दुसऱ्या आत्म्याची गरज पडत नाही. आणि आत्मा दुसरा नाहीच, आत्मा एकमेव अद्वितीय असल्यामुळे दुसऱ्या आत्म्याची तर गरज नाही, पण बुद्धीची गरज आहे असं काल कणादांनी म्हटलं. तर बुद्धीची सुद्धा गरज नाही. म्हणून आत्मज्ञान बुद्धिमानांना होईल असं समज करू नका. एक, खूप अभ्यास केल्याने आत्मज्ञान होईल असंही समजू नका. खूप साधना केल्याने आत्मज्ञान होईल असंही समजू नका. लक्षात ठेवा थोडस. देवराव कुलकर्णी, व्हिडिओ बंद करा. मला कोहोस्ट केलं तर मी करू शकतो. सातत्य गडबड होऊन जाते. सांगायला जी लिंक लागली होती ना ती लिंक टिकत नाही. मग प्रतिबोध विदितम मतम ही जी श्रुती आहे ही स्वसंवेद्य आहे. आणि स्वसंवेद्यासाठी मनाची गरज नाही, बुद्धीची गरज नाही, अहमची गरज नाही, चित्ताची गरज नाही, म्हणजे अंतःकरणाची गरज नाही. एकदा दिवा लागला की त्या दिव्याला बघण्यासाठी दुसरा टॉर्च लागत नाही, सूर्य प्रकाश लागत नाही, दुसरा दिवाही लागत नाही. तो दिवा स्वयंप्रकाशत्व आहे. तसं आत्मा स्वसंवेद्य असल्यामुळे आत्म्याला बघण्यासाठी बुद्धीची गरज नाही. म्हणून खूप साधना केली म्हणून आत्मप्रकाश
आत्मज्ञान झालं असं नाही. माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंग सांगतो. स्वतःचे प्रसंग सांगायचे नसतात, पण आपला उणापुरा प्रसंग सांगायला हरकत नसते. अधिक मोठेपणाचा प्रसंग नसतो सांगायचा, छोटेपणाचा प्रसंग सांगायला काहीच हरकत नसते. एकदा सुनबाईंनी अनुग्रह घेतला काकांचा आणि ती म्हणाली, काका, बाबांसारखा अभ्यास करणं मला होणार नाही, इतका वेळ मी अभ्यासाला देऊ शकत नाही. त्यांना पुष्कळ वेळ ते अभ्यास करत असतात. तर काका म्हणाले, एवढा देण्याची गरज नाही. पुरेसा अभ्यास इतक्या वेळात होतो. म्हणजे अभ्यासाने आत्मज्ञान होतं, या भ्रमात राहू नका. एकदा एका साधकाने काकांना विचारलं, काका, मी खूप तास अभ्यास करतो. तर त्या साधकाला काकांनी म्हटलं, तुझा अविद्येचा उकिरडा मोठा असल्यामुळे तुला जास्त तास अभ्यास करण्याची गरज आहे. हवाच काढून टाकली काका. त्यामुळे मी खूप अभ्यास करतो आणि खूप अभ्यास केल्याने आत्मज्ञान झालं असतं तर आत्मा कर्मांनी मिळाला असा त्याचा अर्थ झाला असता. आणि कर्मांनी आत्मा मिळत नाही. कर्म अचेतन जड असल्यामुळे, कर्मामध्ये क्रिया, कर्ता आणि कर्तृत्व या 3 गोष्टी असल्यामुळे कर्म अचेतन जड आहे आणि अचेतन जड कर्मांनी चेतन आत्मा प्राप्त होत नाही. नाही अध्रुवेन प्राप्यते ही ध्रुवम तत्, कठोपनिषद. म्हणून खूप अभ्यास केल्याने आत्मा मिळत नाही. तर तुम्ही म्हणाल, मग कसं? नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुणे, हे पण कठोपनिषद सांगताय. मग असं कसं? तर मग अभ्यासाने अविद्येची निवृत्ती होते. अविद्या आणि अविद्या म्हणजे अज्ञान. अविद्या आणि अज्ञान जेव्हा नाहीच होत, त्यावेळी आत्मप्रकाश तिथल्या तिथे आहे. कारण आत्मा स्वसंवेद्य आहे. आत्मा आत्मया माझी पाहे ऐशी श्रुती सांगत आहे. तेथे द्वैत नाश आहे त्रिपुटीचे. मग आत्मा आत्म्याला बघतो, तिथे द्वैत नाही. आता इथे पुन्हा उदाहरण देतो मी. उदाहरण असं आहे की आपण आपल्याला आरशात पाहतो. आता हे समजून घ्या की आपण आपल्याला आरशात पाहतो, इथे आरसा आणि आपण असं द्वैत आहे. पण आरसा नावाची गोष्ट नसताना आपण आपल्याला पाहतो आहे, त्यावेळेला अद्वैत आहे. अद्वैताचं उदाहरण देता येत नाही. उदाहरण द्यायला गेलं की द्वैत होतं. त्यामुळे पाण्यात जरी पाहिलं आपण, तरी पण पाणी आलं आणि मी आलो, पाहणारा आला. म्हणून अद्वैत सिद्ध करता येत, शब्दांनी सिद्ध करता येत नाही आणि अनुभवाने ते स्वयंसिद्ध आहे. तरी पण एक उदाहरण देतो काकांनी सांगितलेलं. हे उदाहरण लक्षात घ्या आणि उदाहरणात दृष्टांतात थोडी ना थोडी न्यूनता राहणार आहे. अद्वैताचा दृष्टांत न्यूनतेशिवाय देता येणार नाही. एक काळा कभिल्ल माणूस, अतिशय काळा, आपण आफ्रिकन म्हणूया, पण टीका करण्यासाठी म्हणत नाहीये. अतिशय काळा कभिल्ल माणूस अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री काळ्या कुट्ट जंगलामध्ये झाडाच्या काळ्या सावलीच्या खाली झोपलेला आहे. आता रात्री झाडाची सावली पडत नाही, तरी उदाहरण देतोय. काळा कभिल्ल माणूस अमावस्येच्या रात्री झाडाच्या काळ्या कुट्ट सावलीच्या खाली आला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या अंगाला काजळ लावलं. म्हणजे आता काळेपणात कुठे काही कमतरता ठेवलेली नाही. त्यांनी आपल्या अंगाला काजळ लावलं आणि तो त्या झाडाच्या बुंद्याखाली पहुडला. तरीही त्याला तो कळतो आहे. तरीही त्याला तो कळतो आहे. म्हणजे तो दिसण्याची व्यवस्था नसताना मी आहे असं ज्ञान त्याला आहे. म्हणून आत्मा स्वसंवेद्य आहे. म्हणून
आत्म्याला जाणण्यासाठी दुसऱ्या कशालाही जाणण्याची गरज नाही. म्हणून बुद्ध्याधिका स्वीकारिती उपाधी रूपे. म्हणून बुद्धीनी अविद्येचा निराश आहे, अज्ञानाचा नाश आहे. आत्मप्राप्ती बुद्धीनी होत नाही. आत्मा आपण पे जाणे किंवा तो जाणणे कवणे ते कदा न होई घडणे ज्ञान स्वरूपी. 200 नंबरची ओवी. आत्मा आपले आपणच ज्ञान करून घेतो किंवा कशाने तरी जाणला जातो असा प्रकार ज्ञानस्वरूप असणाऱ्यांचे बाबत कधीच घडत नाही. म्हणून आत्मज्ञान कशामुळे होतं? कशानेच होत नाही, आत्म्यामुळेच आत्मज्ञान होतो. म्हणून प्रतिबोध विदितम या विधानाचा अर्थ आत्माच आत्म्याला जाणतो. एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला जाणतो असा पण नाही होत अर्थ, बरं का. आत्माच आत्म्याला जाणतो याला स्वसंवेद्यता असं म्हणतात. मग आता आचार्य म्हणतात की प्रत्येक बोधातून स्वतःला जाणतो असा अर्थ काढला तर बुद्धिरूप उपाधीने जाणणे ही ज्ञानक्रिया किंवा बोधक्रिया होईल. म्हणून आत्मा आत्म्याला जाणणे ही स्वसंवेद्यता आहे, ती परसंवेद्यता नाही. आत्मा दुसऱ्या आत्म्याला जाणतो असं नाही, दुसऱ्या वस्तूमुळे आत्म्याला जाणतो असं नाही, आत्माच आत्म्याला ओळखतो. ते उदाहरण दिलं ना, ते थोडस समजून घ्या. काळा कबिल्ल माणूस अमावस्येच्या रात्री झाडाच्या सावलीखाली अंगाला काजळ फासून पहुडला असताना मी आहे एवढं त्याला कळतं. ते कळण्यासाठी त्याच्या दृष्टीचाही त्याला उपयोग झालेला नाही. म्हणून आत्मा स्वतः स्वतःला जाणतो. म्हणून आत्मनैवात मनात्मानम पश्यती. आत्माच आत्म्याला पाहतो. आणखीन एक श्लोक आहे, स्वयमेवात्मनात्मानम वेत्थत्वम पुरुषोत्तम. लक्षात आलं का? मनात्मानो वेत्थत्वम पुरुषोत्तम. पुढे काय आहे? भूत भावन भूतेश देव देव जगतपते. तू स्वतः स्वतःला स्वतःचे साह्याने जाणतो. उपनिषद ऐकणाऱ्या सर्व लोकांना मी आवर्जून एक रिक्वेस्ट करतो की उशिरा जॉईन होण्याने तुमचं नुकसान आहे. समजणार नाही, विषयाचं आकलन होणार नाही. मगदी आग्रहाची विनंती आहे की सगळ्यांनी शांती मंत्र म्हणावा आणि उपनिषद ऐकावं. उपनिषद ऐकण्यासाठी आले, आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्याला कळतंय बा, या भ्रमात राहू नका. संवेदन स्वरूपत्वात स्वतःच ज्ञान स्वरूप संवेदन स्वरूप असल्याने त्याला दुसऱ्याच्या ज्ञानाची गरज नाही. दिवा स्वतः प्रकाश रूप असल्यामुळे त्याला दुसऱ्या दिव्याची गरज नाही. म्हणून आत्मा स्वतः संवेदन स्वरूपत्वात असल्यामुळे त्याला दुसऱ्या संवेदनाची गरज नाही. म्हणून पुन्हा आपलं आलं, ज्योतिषाम पित ज्योती तमसहा परमुच्यते. आला पुन्हा, ज्योतिषाम पित ज्योती तमसहा परमुच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्ठितम. आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचं प्रकाशत्व, आत्म्याची सिद्धी करता दुसऱ्या कुठल्याही प्रमाणाची गरज नाही. म्हणून शंकराचार्यांचं एक वाक्य आहे, ज्योतिष ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. वेदांत शास्त्र सुद्धा हा आत्मा आहे अशा प्रकारे आत्म्याचं ज्ञान देत नाही. मग आत्मा काय नाही याचं ज्ञान देतात वेदांत शास्त्र. म्हणजे नेती नेती म्हणावं लागतं. त्यामुळे मग जे राहिलं ते आत्मा आहे असा अर्थ काढावा लागतो. म्हणून नेती नेती ती वाक्यतः बृहदारण्य. म्हणून वेदांत शास्त्राचा अभ्यास केल्याने आत्म्यावर झालेला अध्यासाचा निराश होतो. आत्मा कळत नाही. आत्मा कळण्यासाठी आत्म्याचीच कृपा लागते. यमेवश्य वृणुते तेन लभ्य तस्तेश आत्मा विमृणुते तनुम स्वाम.
आत्मा जेव्हा कृपा करतो तेव्हा तो आपलं शरीर उघड करतो. आत्म्याला शरीर आहे का? नाही. म्हणजे तो आत्माच दिसतो, कळतो, अनुभवाला येतो. म्हणून वेदांत कृद्वेद विदेवचाहम 15व्या अध्यायामध्ये बघा, वेदांत कृद्वेद विदेवचाहम केव्हा म्हणतात? वेदैश्च सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेवचाहम. मी परमात्माच वेदांताचा कर्ता आहे, मीच वेदवेत्ता आहे, मीच वेदज्ञ आहे. आत्मा स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. आत्म्याचं ज्ञान करून घेता येत नाही. मग आता इथे एक शंका विचारली आहे की आत्मा जर स्वतः ज्ञानाचा विषय होतच नाही तर मग वेदांत शास्त्राची आवश्यकता आहे का? आणि आत्मविद्या मग निरर्थक आहे का? एवढा सगळा अभ्यास करण्याची गरजच नाही का? मग आत्मविद्येचं स्वरूप एकच आहे, रज्जूवरच्या सर्पाचा निराश करणे. अधिष्ठान रूप रज्जू आहेच. दोरीवरचा सर्प नाहीसा झाला की दोरी बघण्यासाठी काही वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. सर्प नाही हे समजून घेण्यासाठी सगळे प्रयत्न आहेत. मग जीवाला यथार्थ ज्ञान होण्यासाठी अनात्म्याचा निराश होण्याची आवश्यकता आहे. म्हणून वेदांत श्रवणाने अनात्म्याचा निराश होतो. म्हणून घट बघायचा असेल तर घटाकार वृत्ती व्यतिरिक्त सगळ्या वृत्ती सोडून द्याव्या लागतात ना. तसं शास्त्र अनात्म वृत्तीचा निराश करते आणि त्यानंतर वेदांत शास्त्राचं प्रयोजन संपत. अविज्ञाते परेतत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला, विज्ञातेपि परेतत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला. एकदा जाणून घेतलं शास्त्र की मग शास्त्राचा उपयोग नाही. पाण्यात तुरटी फिरवली की गाळ खाली बसतो. मग शुद्ध असलेलं पाणी अशुद्धी दूर सारून पुन्हा शुद्ध होतं. म्हणजे काय? तुरटी फिरवल्यानंतर अशुद्ध असलेलं पाणी, पाणी अशुद्ध आहे का हो? पाणी ओरिजिनल शुद्ध होतं. त्यात गाळ जमला, तुरटी फिरवल्यामुळे गाळ खाली बसला आणि मग अशुद्धी दूर सारून शुद्ध पाणी पुन्हा शुद्ध झालं. अज्ञान दूर सारल्याने पुन्हा ज्ञानरूप आत्मा कळायला आला. बुद्धीनी कळलेला नाही, अभ्यासाने कळलेला नाही. म्हणून हे मतमतांतर समजून घेण्यासाठी खूप जागा राहावं लागतं. पहिलेपासून हजर राहा. आप्यायंतु ओम आप्यायंतु ममांगानी पासून राहा, याचा फायदा होईल. नाही तर मला तर कळतच, या भ्रमात जाऊ नका. कळल्यासारखं वाटून जर बरोबर कळलं असेल तरीही अनुभवाला येण्यासाठी पुन्हा शक्यता नसते. म्हणून आत्मा अधिष्ठान आहे आणि अधिष्ठान रूप आत्मा आम्हाला कळला पाहिजे. त्याला दुसऱ्या कुठल्याही प्रमाणाची आवश्यकता नाही. म्हणून वेदांत शास्त्र सुद्धा आत्म्याचा अनुभव देऊ शकत नाही. सद्गुरूंच्या सहवासात येतो, पण सद्गुरूंपाशी सद्गुरुत्व कळलं पाहिजे. सद्गुरूंपाशी आमचा तो भावच तयार नाही झाला तर मग सद्गुरूला मनुष्य समजणं यासारखी महान चूक कोणतीच नाही. मित्र वगैरे तर फार दूर झालं, सद्गुरूंना माणूस समजण्या इतकी चूक नाही दुसरी कोणती जीवनामध्ये. अवजानंती माम मूढाम मानुषीम तनुमाश्रितम. भगवंताने तर त्यांना मूढच म्हटलंय. ते मला मनुष्य देहातला मनुष्य समजतात, ते मला देवत्व समजत नाहीत. जे गुरूंना गुरु समजत नाहीत, मनुष्य समजतात. हातपाय नाक कान डोळे गुरूंचे नसतात. मग गुरु डॉक्टर असतील का? नाही. म्हणून नेहमी समजून घेतलं पाहिजे की आत्मज्ञान गुरुकृपेने होतं आणि ते स्वसंवेद्य आहे. अज्ञानाची निवृत्ती तुमच्या अभ्यासाने होणार आहे, पण आत्मप्राप्ती गुरुकृपेने होणार आहे. पण अज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय गुरुकृपा होत नाही. असो,
बौद्धांचं मत काय आहे हे सांगणं चालू झालं. आता आता आपण कुठे आलो आहे? बौद्ध मतावर आलो आहे. बौद्ध मत पान नंबर 26 आहे. बौद्ध मत. बौद्ध मताचे प्रवाही क्षणभंगूर सारे काही, स्वसंवेद्यता तीही क्षणिकची असते. बौद्धांना काय म्हणायचंय की सगळं क्षणभंगूर आहे, सगळं क्षणिक आहे, सर्वम क्षणिकम. त्यांचं म्हणणं आहे की उत्पत्ती क्षणिक आहे, नाशही क्षणिक आहे, त्याच्यामुळे मध्ये जो आहे तो सुद्धा क्षणिकच आहे. आता हे जे मत आहेत ना, या मतांनी आपले मत पहिल्यांदा तयार करू नये. हे पूर्व पक्ष आहे. पूर्व पक्ष म्हणजे आधीची मांडणी असते. कोर्टामध्ये गेल्यानंतर दोन वादी आणि प्रतिवादी बोलतात. तर पहिला म्हणतो की आमच्या माणसाने गुन्हा केलेला नाही. कसा गुन्हा केला नाही हे तो समजावून सांग. मग दुसरा माणूस हा गुन्हेगार कसा आहे हे समजावून सांगतो आणि त्यानंतर न्याय दिला जातो. तसं बौद्धाचं जे मत आहे, ही पहिली बाजू आहे की सगळं क्षणिक आहे. हे जगत क्षणिक आहे, क्षणिक आहे, नाशवान आहे, क्षणभंगूर आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला पटलं. मग आचार्यांचं मत काय आहे? हे तर आचार्य पण म्हणून राहिले. आचार्य असं म्हणत नाही. कालच्या कणादाचं मत पण तसंच वाटत होतं की आत्मा अविकारी आहे, पण आत्मा आणि मन जुळतं हेही त्यांनी सांगितलं, अविकारी आहे असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे आचार्यांच्या मताला थोडस जुळवून घ्यायचं आणि बाकीचं आपलं सगळं रेटायचं. असं नसतं. बोलण्यामध्ये माणूस काहीही बोलू शकतो, परंतु त्या बोलण्यातून मोक्ष सिद्धी होत नाही. म्हणून पुष्कळदा कुठल्याही गोष्टी दिसायला इतक्या करेक्ट आहे असं वाटतं, परंतु वस्तुस्थिती अशी असते की त्या निखालच चूक असतात. काल माझ्या एका गडचिरोलीतल्या मित्राशी भेट झाली फोनवर. गडचिरोलीतला मित्र, देवाबद्दल औत्सुक्य पण काहीही करण्याची इच्छा नाही. उलट जे कोणी काही करत असतील त्यांना नावं ठेवणे आयुष्यभर. मंदिराच्या बाहेर उभा राहील पण आतमध्ये जाणार नाही. अगदी दिवार मधला अमिताभ बच्चन. आता त्यांनी मला काल फोनवर विचारलं. सांगताना म्हणला मी एवढा गडचिरोली जिल्हा पिंजून काढला, अध्यात्माविषयी उगीच शंका कुशंका काढायच्या आणि ते कसं चुकीचं आहे हे सांगण्याचा त्याचा उद्देश असायचा. तो काल मला म्हणाला की मी अख्खा गडचिरोली जिल्हा पिंजून काढला, पण मला कधीही वाघ दिसला नाही. एवढं आयुष्य गेलं माझं, 35 वर्षाचं गडचिरोलीत फिरून, सगळे खेडेपाडे आणि जंगल फिरलो, पण मला एकदाही वाघ दिसलेला नाही. मी त्याला उत्तर दिलं, ज्याला एकदाही वाघ दिसत नाही त्याला परमेश्वर काय दिसणार? तो म्हणे हो गडे, हे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. म्हणजे मी मांडलेला जो तर्क आहे की जर कधीच वाघ दिसला नाही तर ईश्वर काय दिसेल, तो त्याने एका मिनिटात ऍक्सेप्ट केला. ईश्वरावर दुसरं कोणी बोललं तर त्याला तो विरोध करतो, पण हा तर्क त्याच्या बुद्धीला एकदम पटला, त्यांनी ऍक्सेप्ट केला. वास्तविक हा तर्कच खोटा आहे. वाघ दिसण्याचा ईश्वर दर्शनाशी काय संबंध आहे? काहीच नाही, पण तो त्याला पटला. दिसायला कसं वाटतं की सुंदर तर्क मांडलेला आहे. तसं बौद्ध मताने सांगितलंय की सगळं क्षणिक आहे. प्रत्येक वृत्ती चैतन्यामुळे निर्माण होते आणि पुन्हा चैतन्याचाच नाश पावते. म्हणून आत्मा सुद्धा क्षणिक आहे, आत्माही नाशवान आहे आणि आत्माही क्षणभंगूर आहे, असं बौद्धांचं मत आहे. म्हणून त्यांनी आत्म्याला निरात्मकता येईल. आत्मा सत्स्वरूप आहे, आत्मा शाश्वत आहे, आत्मा अविनाशी आहे, हे न बघता त्यांनी त्याला क्षणिक नाशवान करून टाकलं. म्हणून ते शून्यवादी आहेत, ते असतवादी आहेत. आत्मा सद्रूप आहे. लक्षात आला ना आता फरक? मी जसं मित्राला सांगितलं की ज्याला कधी वाघच दिसला नाही त्याला ईश्वर काय दिसेल, तो हो म्हणला लगेच. तसं आपल्याला असे मत ऐकल्यानंतर असं वाटतं की हे मत बरोबर आहेत, पण तसं नाही. मग ते म्हणतात प्रतिबोध शब्दातून निद्रेतून जाग आल्यानंतर जे सुख आहे त्या सुखावर आरूढ होतो, असा तो बोध आहे.
ते म्हणतात नाही, झोपेतून जाग येण्याचा सुद्धा आचार्य त्याच्याशी उल्लेख करत नाही. ते प्रतिबोध शब्दातून निर्निमित्त बोध सांगतात. निमित्ताचा बोध नाही. झोपेतून जाग आल्यानंतर वृत्ती जागी होण्यापूर्वीचा बोध सुद्धा म्हणत नाही. ते म्हणतात निमित्तच नाही त्याला कुठे. व्यवहारातले सगळे संबंध सनिमित्त आहेत आणि सनिमित्त असतं तिथे प्रमाता, प्रमेय, प्रमाण, प्रमाज्ञान या सगळ्या गोष्टी होतात. आत्मचैतन्यामध्ये अधिष्ठान रूपाने बोध आहे. वेगळा बोध आत्म्याचा होत नसतो. म्हणून आत्मा बोधवृत्तीपर आहे. आत्मा जसा दिवा प्रकाश रूप आहे तसा आत्मा स्वतःच बोध रूप आहे. चैतन्याला जाणण्यासाठी कशाचीही गरज नाही. म्हणून आत्मा शून्य सुद्धा नाही आणि आत्मा क्षणिक सुद्धा नाही. आत्म्याचे ज्ञान, आत्म्याचा बोध हे वेगळं होणार नाही. जसं ह्या कपाचं ज्ञान वेगळेपणाने होतं. कप आणि मी वेगळं आहे तसं आत्म्याचं ज्ञान वेगळेपणाने होत नाही. आत्म्याचा बोध कुठल्या निमित्ताने होत नाही. गाढ झोपेत सुद्धा आत्म्याचा बोध होत नाही. गाढ झोपेत जी प्रगाढ काय म्हणतात त्याला, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, हा जो आनंदमय कोश आहे, हा आनंदमय कोश सुद्धा आत्मा नाही. आणि म्हणून शून्य आत्मा नाही. प्रगाढ निद्रा सुद्धा आत्मा नाही. प्रतिबोधाला कुठल्याही निमित्ताची गरज नाही. तो बोध स्वरूप आहे. मग गाढ झोप लागली तो आत्मानंद आहे का? नाही. तो आत्मानंद नव्हे. आणि म्हणून आचार्यांनी या ठिकाणी खंडन केलं आहे. एकदा मुख्य मल्लाला पाडलं की मग बाकी पहिलवानांशी लढाई करण्याची गरज राहत नाही. आखाड्यामध्ये 4, 5, 6, 10, 20 मल्ल उभे आहेत. त्यातले जे बलवान आहेत त्यांच्याशी कुस्ती खेळून त्यांना चित केलं की बाकीचे बोलत नाहीत. तसं प्रमुख मतवाल्यांचं खंडन केल्यानंतर न्याय, वैशेषिक आणि बौद्ध आणि सांख्य, कपिलांचा सांख्य आहे, कणादांचा वैशेषिक आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक एक एक चिल्लर मल्लांशी लढण्याची गरज नाही. मुख्य पहिलवान मल्लांना काय करून टाकलाय? गारद करून टाकलाय. त्याच्यामुळे घाबरण्याची आता गरज राहिलेली नाही. मग आता स्वर्गामध्ये ऊर्ध्व लोकात गेल्याने मोक्ष मिळतो का? नाही. स्वर्गे लोके भयम किंचिन नास्ति न तत्र मृत्युम जरा विभूती. स्वर्गात स्थूल शरीराचे अनुषंगाने जन्म मृत्यूची भीती नसली तरीही, वार्धक्य, तहान, भूक, यातना नसल्या तरीही ते अमृतत्व नाही. म्हणून स्वर्गादी ऊर्ध्वलोक प्राप्ती म्हणजे मोक्ष नव्हे. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती आ ब्रह्मभुवना लोकाः पुनरावर्तिनोर्जुन. वर्ग प्राप्ती म्हणजे मोक्ष प्राप्ती नव्हे नव्हे नव्हे. मग मोक्ष म्हणजे काय? अमृतत्वम अमरण भावम स्वात्मनी अवस्थानम मोक्षः. आचार्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे आणि ते वर्णन या ठिकाणी तुम्हाला आज पूर्ण सांगणार आहे. म्हणजे मग उद्या आपण दुसऱ्या मंत्राला सुरुवात करू शकतो. अमृतत्वम अमरण भावम स्वात्मनी अवस्थानम मोक्षः. मृत्यूरहित अमृतत्वाची आस्था म्हणजे स्वस्वरूपामध्ये सुस्थिती प्राप्त करणे म्हणजेच मोक्ष. या अवस्थेला अमरण भाव असं म्हणतात. मी मरणार ही अज्ञानजन्य असलेली मृत्यूची कल्पना संपते, गळून पडते. गांभीर्याने जर परमार्थाचा विचार केला तर माणूस निर्भय होतो, माणूस आनंद रूप होतो. आम्ही गांभीर्याने विचार केला की आम्ही नर्वस होतो, गांभीर्य समजलंच नाही कशाला म्हणतात.
मृत्यूची भीती ही नुसत्या मृत्यूच्या कल्पनेतून आलेली आहे. मृत्यू नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. देहाचं असणंच कल्पित आहे, तर देहाचं जाणंही कल्पित आहे. म्हणून देहाच्या जाण्याला मृत्यू समजणं यासारखी मोठी भूल नाही. आत्म्याला मृत्यू नाही. अमृतत्वाच्या प्राप्तीसाठी प्रत्यगात्म स्वरूपाने श्री गुरूंकडून तो मी आहे हे ज्ञान झालं पाहिजे. अमृतत्व, अमरत्व हे आत्म्याचं स्वरूप आहे. आत्म्याच्या अवस्था नाहीत, कारण आत्म्याला अवस्था नाही. जागृत, स्वप्न, सुषुप्ती या आत्म्याच्या अवस्था नाहीत, या देहाच्या अवस्था आहेत. अमरत्व प्राप्त करण्याची आवश्यकता नाही. वस्तुतः मी ब्रह्मरूप असल्यामुळे मी अमरच आहे. पण मी स्वतःला देह समजल्यामुळे मरणारा समजतो. अमृतत्व हे आत्म्याचं स्वयंसिद्ध स्वरूप आहे. मग मला मरणाची भीती वाटावी का हो? सगळ्या जीवांना मृत्यूचा अनुभव का येतो? देहाला मी म्हटलंय म्हणून मी मरणार आहे असं वाटतं, मरते भाव येतो. मग गांभीर्याने परमार्थाचा जर विचार केला तर मी मरणार नाही हे कळतं. आणि मग कुठलाही आजार जरी झाला तरी तो देहाला आहे, मी देह नाही. कळताय का माझं म्हणणं? मला वाटतं कळताय. कालच्या प्रश्नोत्तराने मला खूप समाधान मिळालंय. हा माझ्या अंगात घातलेला जो शर्ट आहे, याला जर समजा उदबत्तीचा किंवा दिव्याचा स्पर्श झाला आणि शर्ट पेटला, काढून टाकला, जळला म्हणून मी पेटलो का? नाही. आता इथे देहाला शर्ट समजा आणि आत्म्याला मी समजा. म्हणून देहाला काही झालं तर आत्मा मरत नाही. एकदा ही खात्री श्री गुरूंकडून अनुग्रह करून घ्यावी लागते. मग निश्चय होतो की मी कधीही मरणार नाही. माझं मरण नावाची गोष्ट कायमची संपली. मग आता मला भय वाटण्याचा प्रश्न नाही. एकदा ज्ञान घट्ट झालं की मग मृत्यू जन्माला आलेल्या दृश्य स्थूल शरीराचा आहे. माझा म्हणजे स्वरूपाचा कधीही मृत्यू होत नाही. ज्यांनी अध्यात्माचा अभ्यास केला त्याला मरणाचं भय वाटता कामा नये. मरणाचं जर भय वाटत नाही तर बाकी कशाचं, पैसा संपल्याचं भय वाटावं का हो? शरीर क्षीण झाल्याचं भय वाटावं का हो? डॉक्टरांनी सांगितलं आता डॅश डॅश डॅश, भय वाटावं का हो? माझ्या राहण्याची शक्यता नाही, भय वाटावं का हो? आणि म्हणून मृत्यूच्या भीतीतून जर मुक्त व्हायचं असेल तर अज्ञानाचा ध्वंस करायचा. आणि आत्मरूप त्या ठिकाणी आहेच, ते मी आहे. एकदा हे श्री गुरूंकडून खात्री करून कायम अनुभवामध्ये आलं की काम झालं. आणि म्हणून अज्ञानाचा विध्वंस करण्यासाठी साधना आहे. नान्य पंथा विद्यते अयनाय. या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही मार्ग नाही. म्हणून प्रतिबोध विदितम मदम बोधम बोधम प्रतिबोधम हे ज्ञान अमृतत्व प्रदान करतं. व्यावहारिक सामर्थ्याने आत्मबल कधीही संपत नाही. कालच मी एका साधकाला सांगितलं की मनापासून संपूर्ण श्रद्धेने जर हा अभ्यास केला गंभीर मनाने तर देह जाण्याचं भय वाटणार नाही. विवेकानंदांनी म्हटलं होतं, माझा देह मी थुंकी सारखा फेकून देईन, थुंकी सारखा टाकून देईन. इतका त्या देहाविषयी अनासक्ती निर्माण होते. जे बाहेरून मिळवलं असतं ना ते जात सुद्धा. शरीर कुठून मिळवलंय? बाहेरून मिळवलंय.
कोणी दिलाय शरीर? 5 महाभूतांनी दिलाय शरीर. माता पिता हे निमित्त आहेत. त्यापेक्षा प्रमुख कोण असेल तर 5 महाभूत आहेत. आणि 5 महाभूतांनी दिलेलं शरीर 5 महाभूतांनाच परत करून टाकायचं आहे. ते कायम टिकणार नाही. धनवानाला धन संपण्याची भीती असते आणि देहवानाला देह संपण्याची म्हणजे मृत्यूची भीती असते. पहिलवानाला बल संपण्याची भीती असते. रोग्याला आरोग्य संपण्याची भीती असते. परंतु आत्मवान जो असतो तो निर्भय असतो. अभयम सत्व संशुद्धीर. हे जे अभयत्व आहे ते आत्मविद्येचं खरं सामर्थ्य आहे. आत्मज्ञानच अज्ञानाचा विध्वंस करतं. अहम ममादी कर्तृत्व भोक्तृत्वाचा निराश जर झाला तर अभेद स्वरूपाचे ब्रह्मज्ञान होतं. मी शिव केवलोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अहम आनंद रूपः अहम शिवस्वरूपः अहम सच्चिदानंद स्वरूपः. ही साक्षात अपरोक्षानुभूती येते. न बिभेती कुतश्चन. आत्मज्ञानी पुरुष जरा सुद्धा भयभीत होत नाही. समोर मृत्यू जरी दिसला तरी तो शांत असतो, अविचल असतो, स्थिर असतो. स्वतःच्या मृत्यूचं स्वागत करायला तयार असतो आणि मृत्यूला सहजपणे समर्पित होतो. कारण देह त्याचा नाहीच. तो म्हणतो देह जर तू घेऊन टाकला यमदेवा तर मी लवकर मोकळा होतो. आणि म्हणून प्रतिबोध विदितम मतम. तो बोध स्वरूप आत्मा मी आहे हे जाणल्याने मी सच्चिदानंद स्वरूप आहे हे कळतं. म्हणून नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. नायम आत्मा बलहीनेन लभ्या. बलहीन पुरुषाला आत्मज्ञान होत नाही. म्हणून मृत्यूवर विजय प्राप्त करायचा आहे अमृतत्व. आणि अमृत तत्वाची प्राप्ती करायची आहे. हाच आत्मविद्येचा प्रतिबोधाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून अमृतत्व मानुषुहु. आत्मविद्येने अमृतत्व म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. काय म्हणतात यज्ञात्वा नारद भक्ती सूत्र. अमृतो भवती तृप्तो भवती मत्तो भवती आत्मा रामो भवती. अशा पद्धतीने मी आत्मरूप आहे असा आम्हाला अनुभव आला की भय कायमच जात. पण अभ्यास गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून शास्त्रावर पूर्ण श्रद्धा ठेवून केल्यानंतर मग मी आत्मा आहे या निश्चयावर त्याला यावं लागतं. माझी श्रद्धा आहे असं गुरूंना सांगायचं नसतं. गुरु समजले तरच गडबड होत हे सगळं. नाहीतर मग सगळं बरंच बरं असतं. त्याला काही पर्याय नाही. मुळच नाही समजलं काय होणार. प्रमिलाताई तुम्ही अनम्यूट झाल्या जरा सांभाळून घ्या. अशा पद्धतीने माणसाने काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे. या अभ्यासातून परमानंदच प्राप्त होणार आहे. अखंड आनंद प्राप्त होणार आहे. म्हणून प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. म्हणून सगळे मत या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि आता आपण पुढच्या मंत्रावर जाणार आहे आणि तो आहे इह चेद वेदिदथ सत्यमस्ती. हा मंत्र आपण उद्या सकाळला बघूया. आवश्यक ते सगळे महत्वाचे जे मल्ल आहेत त्या मल्लांकरता आपण जे काही सांगायचं तेवढं सांगून झालेलं आहे. उद्या आपण पुढच्या मंत्रावर जाऊया. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. राम हरी. रामकृष्ण राम रामकृष्ण हरी. राम कृष्ण राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विना